This one decision changed his journey with Parkinson's disease forever. Sanjay Patil, Parkinson's warrior. For 16 years, Parkinson's disease robbed Sanjay Patil of everything: his movement, his independence, and his peace. This is a story of reclaiming it all. Sanjay underwent deep brain stimulation. In this video, his brain pacemaker is briefly switched off with his consent to show you the severe, incapacitating tremors he once lived with every single day. अगोदरचे दिवस म्हणजे मी आज 9-10 वर्ष खूप सोचले, म्हणजे एवढं सोचलंय ना की मला असं वाईट वाटायचं की ज्या कार्यक्रमात गेल्यावर माझे मिस्टर माझ्याबरोबर नसायचे. मला खूप वाईट वाटायचं, मी एकटी असायची सगळीकडे. 2009 पासून त्यांना थोडं थोडं राईट हाताला थोडं हे चालू झालं होतं आणि थोडं चालू होता राईट हात होता लेफ्ट हाताला पण सुरू झालं. 2020 पर्यंत त्यांचा आजार जास्त वाढला. कुठे जायचं असेल तर त्यांना नेता येत नव्हतं मला. मी एकटी जायची सगळीकडे. गावाला कुठलाही कार्यक्रम असो, कोणाचं लग्न काही असो, पण त्यांना कुठेही मला नेता येत नव्हतं, कारण त्यांच्या हाताचा त्रासच एवढा असायचा की ते 4 माणसात गेले की त्यांचं स्टीमर चालू व्हायचं खूपच. मग आम्हाला सरांचं नाव भेटलं, डॉक्टर परेश दोशी. अपॉइंटमेंट घेऊन सरांशी बोलून सगळं हे करून नंतर त्यांचं ती सर्जरी केली. Tremor is the most common symptom for patients of Parkinson's disease. There have been several research papers, including various meta-analyses and various clinical studies, to show that tremors can be effectively controlled by deep brain stimulation for Parkinson's disease. His son is seen turning the brain pacemaker back on. The moment as the current starts flowing to the brain, the tremor stops. Like a miracle, his body eases into calm. What you witness now is the power of deep brain stimulation. DBS सर्जरी यांची केली आणि DBS सर्जरीमुळे एवढे ते म्हणजे हे झाले आणि जसलोक हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्हाला खूपच त्यांचा फायदा झालेला आहे. आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःची कामं स्वतः करून आज जॉब पण पोलीसमध्ये करतायत. ते सगळं व्यवस्थित पार पाडतायत. हॉस्पिटलला गेलो ना तेव्हा तिथे मला अक्षरशः तडफडत होतो. मी जाताना व्हीलचेअरवर गेलो, येताना मी स्वतः माझ्या पायाने उभा राहून आलो. बाहेर आलेले ते सगळे वॉचमॅन विचारतात पेशंट कुठे आहे, पेशंट आमच्या पुढे. अशी तरह सगळे पेशंट विन करून टाकाटाक बाहेर निघले. सगळे बघत राहिले, खाली आलो नाही. आम्हाला आज हा दिवस सोन्याचा बघला. 2 महिन्याने आता ते रिटायर आहेत आणि हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो सरांमुळे आलेला आहे. म्हणून मी जसलोक हॉस्पिटल आणि डॉक्टर परेश दोशी यांचं खूप मनापासून आभार मानते. ऑपरेशन झाल्यामुळे व्यवस्थित झालं सगळं.